पण हा दिनेश भारती पामर एक रोमहर्षित रोमॅन्टिक ज्या रमाईच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण फार कमी आले, पण ते कमी क्षण मी या रमाईमध्ये गुंफण्याचा प्रयत्न केला। ऐकावं मावळ्यांनो, तुमच्यासाठी खास रमाईचं आकर्षण रोमॅन्टिक रमाई सादर करतोय। स्मृतिशेष कालकथित भीमराव जगताप अलीपूर म्हणतात, मम्मीच्या या युगात। मावल्यानो, तुमच्यासाठी 2-3 दोहे ऐकतो, फार सुंदर दोहे आहेत। मम्मीच्या या युगात पुन्हा आई शोधितो मी, निजवेल शांतजी अशी अंगाई शोधितो मी। माझे वयाचे जेवढे पण भावंड असतील, आज माझी वय 42 वर्षाची आहे। तो काही जमाना काही और होता, जेव्हा आई या शब्दामध्ये सामर्थ्य एवढं होतं की आईला पाझर फुटायचा। आई म्हणता क्षणी लेकरू या मांडीवरती खेळून आणि गोधडीचा पाळणा असायचा, त्या पाळण्यामध्ये बाळाला अलगट टाकल्यावर ते बाळ अंगाई घाताने निघून जायचं। पण आता मम्मी आली, मम्मी आई शब्द गायब झाला। आता नवऱ्याच्या आईला आई म्हणतात आणि आईला मम्मी म्हणतात। हा एवढा फरक झालाय, कारण पाश्चात्य संस्कृती आपण स्वीकारलेली आहे। आजकालचं कसं आहे, मोबाईल लावला मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए गाणं लावलं का आजकालचं बाळ सुद्धा झोपी जाते, बाळ झोपून जातं। पण मम्मीच्या या युगात पुन्हा आई शोधितो मी, निजवेल शांतजी अशी अंगाई शोधितो मी। मम्मीच्या या युगात पुन्हा आई शोधतो मी, निजवेल शांतजी ती अंगाई शोधितो मी। पदरात सांभाळले जिने कोटी कोटी लेकर, तुमच्यात माऊल्यांनो ती रमाई शोधितो मी। तुमच्यात माऊल्यांनो ती रमाई शोधितो मी। बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या वैवाहिक जीवनामध्ये सुंदरस गोंडस बाळ जन्मास येतं। पहा, हा विषय मी कुठून घेतलेला आहे, स्टार प्रभावावर महामानाची गौरवगाथा म्हणून बाबासाहेबांची सिरियल येत होती। हा त्यामधून विषय घेतलेला आहे की बाळ होतं रमाईला, आणि त्यामध्ये जो विषय येतोय त्या विषयावर प्रणय सत्ताजांनी गाणं हे रमाईचं लिहिलं, रोमॅन्टिक रमाई म्हणून। खूप युट्यूबवर खूप लोकांनी व्ह्यूज आले, खूप पाहायला तिला, खूप मला त्या गाण्यामध्ये कमेंट्स वगैरे खूप चांगले आले। म्हणून बायाने सांगितले असेल, ए रामू
बायाने सांगितले असे जर नाव तुला आवडलं असेल एखाद तर नाव तुला रमाचा लकार ऐकून बोल भीमराव मी सांगतो एक सुंदर नाव तुला काय बोले रमाईला हर्षाने भीमराव निमंत्रण देतो इथे यावं थोडं स्टेजवर अरे मेरा भाई प्रणय अरे बोले रमाईला बोले रमाईला बोले रमाईला हर्षाने भीमराव बोले रमाईला बोले रमाईला अरे बोले रमाईला हर्षाने भीमराव ठेवू आपल्या बाळाचं यशवंत नाव बोले रमाईला अरे बोले रमाईला बोले रमाईला हर्षाने भीमराव बोले रमाईला हर्षाने भीमराव देऊ आपल्या बाळाचे यशवंत नाव थोड़ा ऊपर आइए ये सुभाष बाबू की दिली ख्वाहिशी बोले रमाईला हर्षान भीमराव अरे बोले रमाईला हर्षान भीमराव देऊ आपल्या बाळाचं यशवंत नाव हर्षाने भीमराव
लंडनच्या परिषदेची गोलमेज रमाई होती. लंडनच्या परिषदेची गोलमेज रमाई होती. बाबांच्या पुस्तकाची इथे पेज रमाई होती. लंडनच्या परिषदेची हो म्हणतो ना, हे उद्या ना पहिले हे उद्या ना. लंडनच्या परिषदेची गोलमेज रमाई होती. बाबांच्या पुस्तकाची इथे पेज रमाई होती. प्रखरला या जगाच्या पाठीवरती पाटील त्या ज्ञान सूर्याचे दिव्य तेज रमाई होती. वलंकराची होलेक, वलंकराची होलेक, रामजीची झाली ती सून. वलंकराची होलेक, रामजीची झाली ती सून. सासरी ती आली होती, सासरी ती आली होती. डोळ्याचे अश्रू पुसून. वलंकराची होलेकर रामजीची झाली सुन. सासरी ती आली होती डोळ्याची अश्रू पुसून. कारण कोटी कोटी लेकरांची रमाई माय होती. दादा दादा कोटी कोटी लेकरांची माय रमाई होती. आठवा तिचा तो त्याग रमाई काय होती. देशी विदेशी ज्याचा दरारा तो पाटील. बाबासाहेबांच्या गळ्यातील रमाई काय होती. अखंड कुंकवाची ती मेन रमाई होती. मेन म्हणजे माहित आहे ना, मेन म्हणजे अगोदरच्या ज्या आई वगैरे होत्या, आजी होत्या, त्या शहद असायचं नाही का, मोहोळ. मोहोळ झाडल्यावरती शहद पडल्यावरती जो जो चिकट पदार्थ असायचा मेन, त्याचा त्या कपाळावरती कुंकू लावण्यासाठी त्याचा उपयोग करायचा. म्हणजे कुंकू 2-2, 3-3 दिवस कुंकू मिटायचं नाही. मेन मेन शहद गळल्यानंतर जे मेन असायचं ना, गोळ्या बघा. कारण ज्या महामानवानं या देशाचं संविधान निर्माण केलं, त्या महामानाची औलाद आपण आहोत. म्हणून अखंड कुंकवाची ती मेन रमाई झाली. कोटी कोटी लेकराला ही देन रमाई झाली. अविरत संगतीला साहेबांच्या पाटील. बाबासाहेबांच्या खिशाची पेन रमाई झाली. वलंकराची होलेक, वलंकराची होलेक, रामजीची झाली ती सून. सासरी ती आली होती डोळ्याचे अश्रू पुसून. आई परी माया देई आत्या मीराबाई. रामजीची लेक झाली होती ती रमाई. चालले ते होत तिने
तिने पती भीमराव चालले ते होते तिने पती भीमराव आहे साहेबांचा अभ्यासू तो स्वभाव आहे साहेबांचा अभ्यासू तो स्वभाव ठेवू आपल्या बाळाचं यशवंत जीवनाच्या वेळीवरी ते बहरुनी आले ते फूल गोंडस ते निजलेलं होत गोंडस ते निजलेलं होत रमाईच्या पत्रीच्या फुल जीवनाच्या वेळीवरील भरून आले फुल कारण माता जिजाऊचा लढा होता स्वराज्यापासून मानापर्यंत माता जिजाऊचा लढा होता स्वराज्यापासून मानापर्यंत माता सावित्रीचा लढा होता विद्येपासून वाचनापर्यंत चाल ठेवून लिहितो राहुल मनापासून ते ऋणापर्यंत माता रमाईचा पण लढा होता शेणापासून एका पेनापर्यंत जीवनाच्या वेळीवरी ते बहरुनी आलं ते फूल गोंडस ते निजलेलं होत गोंडस ते निजलेलं होत रमाईच्या पदरीच्या फुल पाहुनिया बोले भीम बाबा ते बायाला का बरं नाव ठेवलं असेल बाबासाहेबांनी यशवंत रमाई म्हणे साहेबांना म्हणजे बाबासाहेबांना साहेब तुम्हीच ठेवा ना एखादं नाव मला भोया बाबळे आलेला मला काय माहित नावा वगैरेच साई मधल्या आया बाया नाव ठेवतात बायाचं गणेश कुणी वसंता कुणी विजय बाबासाहेबाला ते नाव पसंत पडत नाही शंकर ते नाव पसंत पडत नाही बाबासाहेब म्हणतात रामू मी एक नाव सुचविलं आहे मी एक नाव ठेवलंय काय अरे जीवनाच्या वेळी बरी ते बहरुनी आले ते फूल गोंडस ते निजलेलं होत रमाईच्या पदरीच्या फुल पाहुनिया बोले भीम बाबा ते बाळाला पुत्र दत्तकाची गोष्ट सांगते रमाला पाहुनिया बोले भीम बाबा ते बाळाला पुत्र दत्तकाची गोष्ट सांगते रमाला कारण भीम बाच्या जीवनी ती सावित्रीबाई बाबासाहेब महात्मा ज्योतिराव सावित्री आई कबीर यांना आपले गुरु मानत होते ज्योतिरावांनी सावित्री आईने एक दत्तक मूल घेतलं होतं त्याचं नाव यशवंत ठेवलं होतं आणि त्या ऋणाची परतफेड म्हणून ते आदर्श म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या पहिल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं होतं कारण जीवनाच्या वेळीवरी ते बहरुनी आलं ते फूल गोंडस ते निजलेलं होत रमाईच्या पदरीच्या फुल पाहुनिया बोले भीम बाबा ते बाळाला पुत्र दत्तकाची गोष्ट सांगते रमाला कारण भीम बाच्या जीवनी ती सावित्रीबाई कारण भीम बाच्या जीवनी ती सावित्रीबाई प्रणय ज्योतिबाचा होता रे प्रभाव प्रणय ज्योतिबाचा होता रे प्रभाव ठेवू आपल्या बाळा
बाळाचं यशवंत नाव एखाद महिन्यामध्ये जयभीम दादा एखाद महिन्यामध्ये गाणं रेकॉर्डिंग होऊन आपल्याला संपूर्ण गाणं ऐकायला मिळेल. 3 कडव्याचं गाणं आहे. चोर लोक लय पैदा झाले आहे म्हणून शेवटलं कडवं गात नाही. मी फक्त 2च कडवे गातो. हा मोबाईल गाणं युट्यूबवर आहे. राजवाडा युट्यूब चॅनलवर सर्च करावं. राजवाडा युट्यूब चॅनल. अरे बोले रमाईला हर्षाने भीमराव अरे बोले रमाईला हर्षाने भीमराव घेऊ आपल्या बाळाचं यशवंत नाव घेऊ आपल्या बाळाचं यशवंत नाव